मला जास्त रडायला काय येतं माहिती आहे का? आपल्याला कोण एवढं जीव लावलंच नाही ना कधी, त्यामुळं. आणि कसं आहे की आपल्याला आधारच नाही कोणाचा. मग दादांच्या रूपात एक आधार भेटला. मी इकडून चाललो ना, मग धगधग धगधग होत. कधीच असा कोणाचा आधार नाही भेटला ना, मन भरून येत. त्यांनी पण रडतात, इमोशनल लगेच होत्यात त्यांनी. कधीच माझ्या आयुष्यात असा आधार नाही भेटला ना मला. कोण आहे ना आपलं दुसरं त्यांच्याशिवाय. तसं झालंय. त्यांना पण त्यांचं पण लय जीव आपल्यावरती लागलंय असं. त्यांनी पण इमोशनल होत्यात. जसा जसा टायमिंग जवळ येतो परत निघण्याचा. नाही हो, तुम्हाला वाटतंय मला बघून की हा खूप खुश असेल, हे असेल, म्हणजे रोज व्हिडिओत बघताय ना, तर मला लय काही प्रॉब्लेम आहेत, पण मी नाही सांगत कधी. खूप खूप साऱ्या लोकांनी अनेकदा अपमान केलाय. कोणाची नावं नाही घेत मी, कशाला कोणाची नावं घेऊ ना. पण माझा एवढा अपमान झालाय खूपदा, अनेकदा. असं 4 शब्द कोण प्रेमानं कधीच नाही बोलायला. कधी कोणी नाही एवढा जीव लावायला. नरड कोरड पडतंय माझा हातून जसा इकडून निघतोय ना, असं नरड कोरड पडायलंय. माझ्या लेकरांना पण कोणाचा आधार नाही ना, कधीच नाही. त्यांना पण जीव लावतात, मला पण सगळ्यांनाच. नाही हो, कोणाचा आधार नाही, आधार नाही असं म्हणतोय ना तुम्ही. म्हणत असाल हा काय आधार मागतोय. शाब्दिक धीर असा. समजा कुठं तर आपण बाबा चुकतोय, तर तिथं पण आपल्याला एक समजून सांगणारा, तू असं करू नको, असं कर. कोण सांगतं? ज्याचा आपल्यावरती हक्क चालतो तो सांगतो. मग तसं सांगणारा पण कुणी नाही आहे ना त्यांच्याशिवाय. पण ते कुठं बाबा चुकायलास हे करू नको रे नेता असं म्हणतात. काही करणार असेल मी त्यांना विचारतो, मार्गदर्शन करतात. तसला आधार माझ्या पोरांना कधी कोण प्रेमानं यार पार्ले पुढा घ्या, हे 5 रुपये घ्या तुम्ही, पार्ले पुढा खावा असं बोलणार पण कोण नव्हतं. इथं आल्यापासून त्यांना कोणता आयटम आवडतोय तो आयटम त्यांना तोच आहे. काय खायचंय, हे खायचंय, काय खा, ते खायचंय का खा. मग तेच ना, एवढं जीव लावलाय त्यांनी, ते बघून मग मन भरून येते. झाली तयारी आमची. त्यांनी पळून गेले, इमोशनल झालेत त्यांनी. तुम्ही व्हिडिओ बघूनच समजून घ्या ना, कोण बाबा आपल्यासाठी एवढा वेळ काढून 4-5 दिवसापासून मुंबई फिरवतोय. कोण फिरवतं आपल्याला? कोण नाही. आपल्यासाठी कोण करतं? कोण आपल्या सख्खे असले तर करतील काय? नाही. पण त्यांनी एवढं फिरवतात, एवढं करतात, तिथंच ओळखून जावा की ते पण आपल्याला किती जीव लावत असतील, आपण पण त्यांना किती लावतो.
पोरांनी जे वस्तू खायला मागितली, काका हे पाहिजे, चाल, त्यांना न सांगता पोरांना हे आवडेल, ते आवडेल, ते आवडेल म्हणून काही ना काही खायला आणत राहतात. त्यांनीच नाही, तुम्हाला वाटत असं त्यांनी जीव लावतात, त्यांनीच नाही, त्यांचा पूर्ण परिवार. आता ती ताई जे व्हिडिओत येत असते बघा, गुलाबाई म्हणतो आम्ही त्या त्रिशाला, काल त्यांनी कपडे आणले आणि सकाळी तिला खायला, हे तुला खायला पैसे म्हणून, चॉकलेट खायला म्हणून 100 रुपये तिच्या हातात दिले. सांगायचा उद्देश असा नाही की त्यांनी कपडे दिले, पैसे दिले म्हणून सांगते, तसं नाही, पण एवढं प्रेम दिलं ना, कोण नाही दिलं त्यांना कधी. त्यामुळं मन भरून येते. काल पिंपरुलीला गेलेलो आम्ही, त्यांची मोठी बहीण तिकडे, ते मागे पण गेलतो बघा आपण तिकडे. तर तिथं पण त्या ताईंनी पूजाला साडी वगैरे, तुमच्या वहिनीला आणि त्रिशाला खायला पैसे वगैरे तिथं त्यांनी पण दिले. इकडं आजूबाजू जेवढे त्यांचे भाऊ बहीण आहेत सगळे जीव लावतात. त्यांचा मुलगा वगैरे कुठं बाहेर गेला, त्यांना खायला आणतो, करतो. सगळ्या वहिनी आपल्या त्या पोरांना उठल्यापासून झोपूपर्यंत काही ना काही बनवून देत राहतात. हे खावार पोरांना, ते खावार. मग असं म्हणणार कोण नाही आहे ना त्यांना, म्हणजे असा आधार नाही ना कोणाचा. तुम्ही म्हणताल व्हिडिओ चालू आहे ना, असा का पडायलाय, माझ्या इथं दुखायला लागलाय ना एकदम. तुम्हाला दिसतो असा शरीराला खाऊन पिऊन फुगलेला एकदम दणकट शरीर माझं, कमी नाही होत ते तुम्हाला सांगतोय. मी खाऊ अथवा नाही खाऊ, कमी खाऊ नाही खाऊ, शरीर असाच राहतो माझं. लेमन भरून आलाय आज पहिल्यांदा. मी खूप स्वतःला असा कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोय, पण त्यांना बघून उलट जास्त रडू येतोय मला, दादांना बघून. आता काय मी कधीतरी येऊ शकतोय म्हणा, पोरांना नाही ना आणू शकत सारखा इकडं. म्हणजे येऊ आम्ही लग्नाला वगैरे कधी, भैयाचे लग्न वगैरे असलं की, म्हणजे दादांच्या मुलांची, तेव्हा येऊ. माझं काही नाही, मी कधी पण येऊ शकतो, जाऊ शकतो एकटा.